अजितदादांचा विमान अपघात झाला. या बातमीने संपूर्ण महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला होता. पण आज तब्बल 6 दिवसानंतर या अपघाताबाबत असा धक्कादायक खुलासा झालाय, ज्याने महाराष्ट्राला दुसरा सर्वात मोठा धक्का बसलाय. विमान उड्डाण करण्यापूर्वीच्या यादीत त्या दिवशी विमानात 6 जण बसले होते, पण अपघातानंतर मात्र तिथे फक्त 5 जणांचेच मृतदेह सापडले. मग तो 6वा व्यक्ती कोण होता आणि त्या 6व्या व्यक्तीचा मृतदेह नेमका कुठे आहे? ही ती धक्कादायक माहिती आहे जी आज 6व्या दिवशी समोर आलीय. कालपर्यंत टीव्हीवर जे दाखवलं जात होतं, बातम्यांमध्ये जे सांगितलं जात होतं, त्या सगळ्या गोष्टी आज खोट्या ठरल्यात. कारण एक असं भयानक सत्य उघड झालंय की विमानात 6 जण होते, पण बॉडी मात्र 5च सापडल्या. गेल्या 5 दिवसांपासून तपास यंत्रणा अतिशय वेगाने काम करत होत्या. या तपासात 5 महत्त्वाचे पुरावे हाती लागले आणि काल अखेर त्या मुख्य आरोपीला अटक झाली. 6 तासांच्या कसून चौकशीत तो आरोपी फुटला. त्याने या अपघाताबाबत असं काही सांगितलं की या प्रकरणाची दिशाच पूर्णपणे बदललीय. कालपर्यंत पूर्ण महाराष्ट्र हादरला होता, पण आज जे समोर आलंय ते कल्पनेच्या पलीकडचं आहे. जर माणसांच्या मोजणीत फरक पडला असेल, जर एखादा माणूस तिथून गायब झाला असेल, तर मग हा खरंच अपघात होता की काहीतरी वेगळंच? 28 जानेवारीची ती भयानक सकाळ आणि आजचे हे 6 दिवस. गेल्या 5 दिवसांपासून तुम्ही टीव्हीवर पाहत होतात की हा एक दुर्दैवी अपघात आहे. वैमानिकाची चूक झाली, धुकं होतं, तांत्रिक बिघाड झाला. टीव्हीवर सांगण्यात आलं की विमानात 5 जण होते आणि 5 जणांचे मृतदेह सापडले. आपण सर्वांनी ते मान्य केलं. पण आज 6व्या दिवशी एक अशी धक्कादायक बातमी समोर आली आहे, ज्याने या संपूर्ण प्रकरणाचा भूगोलच बदलून टाकला आहे. अशी माहिती जी आज उघड होणार होती, ज्याची कल्पना पहिल्या दिवशी कोणीच केली नव्हती. कारण प्रत्येकाला वाटत होतं की जे दिसतंय तेच सत्य आहे. पण आज जेव्हा तपास यंत्रणांनी ती एक फाईल उघडली, तेव्हा सर्वांचे पाय हादरले. प्रश्न उभा राहिलाय की जर विमानात 6 जण बसले होते, तर मग 5च मृतदेह का सापडले? तो 6वा व्यक्ती कोण होता की तो या मृत्यूच्या सापळ्याचा सूत्रधार होता, जो वेळेआधीच विमानातून गायब झाला? अजितदादांची ओळख एका जळालेल्या घड्याळावरून पटवली गेली, पण ते घड्याळ खरंच त्यांचं होतं का? आज या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या दिवसापासून ते आजच्या 6व्या दिवसापर्यंतचा असा प्रवास करणार आहोत, जो तुम्हाला विचार करायला भाग पाडेल की आपण ज्याला अपघात समजतोय ते काहीतरी वेगळाच नाही ना. 28 जानेवारी सकाळी 8:45 बारामतीच्या आकाशात लियाजेट 45 विमान घिरट्या घालत होतं. अचानक एक मोठा आवाज झाला आणि आगीचा बोळा जमिनीवर कोसळला. पहिल्या दिवशी सर्वांना वाटलं हा केवळ तांत्रिक बिघाड आहे. टीव्हीवर सांगण्यात आलं की खराब हवामानामुळे वैमानिकाला रनवे दिसला नाही. पण आज उघड झालेल्या माहितीनुसार त्या दिवशी हवामान लँडिंगसाठी परफेक्ट होतं. मग विमान हवेतच 5 वेळा का फुटलं? पहिल्या दिवशी जे लपवलं गेलं ते आज भयानक सत्य म्हणून समोर येतंय. 29 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्र अश्रू ढाळत होता. दादांवर अंत्यसंस्कार झाले, पण त्याचवेळी एअरपोर्टच्या मॅनिफेस्टमध्ये प्रवासी यादीत फेरफार केला जात होता. पहिल्या दिवशी यादीत 6 नावं होती, दुसऱ्या दिवशी ती 5 कशी झाली? का कुणीतरी जाणीवपूर्वक त्या 6व्या व्यक्तीचं अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न केला? तिसऱ्या दिवशी तपास यंत्रणांनी तपासाची चाकं फिरवली. त्यांना 5 असे पुरावे सापडले जे अपघाताच्या सिद्धांताला छेद देत होते. आता हे पुरावे सगळं काही उघड करणार होते. सर्वात आधी ब्लॅक बॉक्स कालपर्यंत समोर आला होता. ब्लॅक बॉक्समध्ये काय आवाज आला होता? शेवटी अपघात होत असताना जो मेडे कॉल दिला जात असतो तो आला, की दुसरंच काहीतरी आलं, की तिसराच काहीतरी वेगळा आवाज आला होता? हे सगळं कालपर्यंत उघड होणार होतं. पण आज जी भयानक माहिती समोर आली, जो असा धक्कादायक खुलासा समोर आला, त्याचा विचारही कुणी केला नव्हता. कालपर्यंत टीव्हीवर दाखवलं जात होतं अपघात आहे, तांत्रिक बाबी याच्या मागे आहेत, किंवा कालपर्यंत एक आरोपीलाही अटक झाली होती. त्या आरोपीविषयी वेगवेगळ्या माहिती दाखवल्या जात होत्या. पण पुरावे जे बोलतात ते खरं बोलत असतात. माणूस जे बोलतो त्याच्यावर कुणी भरवसा ठेवत नाही. पुरावा हा अतिशय महत्त्वाची गोष्ट असतो. पुरावा जर बोलला तर त्या गोष्टीला आपण खरं समजत असतो. मग पुरावा काय होता? काय काय झालं? शेवटी 6 माणसं होती की 5 होती? जर 6 होती तर 5च मृतदेह कसे काय सापडले? मग तो एक जण कोण आहे की जो सापडला नाही? काय घडली महत्त्वाची माहिती? काय विषय घडला? अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याला आपण सुरुवात करतोय. पहा, आत्तापर्यंत ब्लॅक बॉक्स सापडला पहिल्या दिवशीच. 2 दिवसांनंतर ब्लॅक बॉक्स सापडला होता. ब्लॅक बॉक्समध्ये असं समजलं की मेडे कॉल दिला गेला नाही, त्याऐवजी घाबरून पोशेट असं म्हटलंय, असा फक्त शब्द त्या ठिकाणी ऐकू आलाय. आणि हे आता सगळे हे समोर येत असताना लोकांना वाटू लागलं होतं की आता अपघातच आहे.
काहीतरी इश्यू झाला असेल. पण आजचा धक्कादायक खुलासा समोर येण्यापर्यंत सगळेजण एका वेगळ्याच विचारांमध्ये होते. पण आज जे घडलंय, अजिबात समोर आली, जी माहिती समोर आली त्याचा विचार कुणीही केला नव्हता. आज 4थ्या दिवशीपर्यंत तपास यंत्रणांनी एका संशयास्पद व्यक्तीला ताब्यात घेतलं. 28ला अपघात घडला, 29ला त्यांचे अंत्यविधी पार पडले, 30 तारखेला तपास सुरू होतात. पण 31 तारखेला खरी जी आहे याच्यामधली गोष्टी त्या ठिकाणी उघड यायला सुरुवात झाल्या होत्या, जेव्हा एका आरोपीला याच्यामध्ये डायरेक्ट अटक करण्यात आली होती. 4थ्या दिवशी तपास यंत्रणांनी एका संशयास्पद व्यक्तीला ताब्यात घेतलं. तो होता विमान कंपनीचा मालक. पण आज उघड झालंय की त्या मालकाचे काही विदेशी लोकांशी आणि राजकीय शत्रूंशी आर्थिक संबंध होते. 6 तासांच्या चौकशीत तो फक्त एकच वाक्य बोलला, मला फक्त विमान उडवायला सांगितलं होतं, बाकी मला काही माहीत नाही. याचा अर्थ कट. 5व्या दिवशी सांगण्यात आलं की दादांच्या हातातील घड्याळावरून त्यांची ओळख पटली, कारण मृतदेह इतक्या वाईट अवस्थेत होते की ओळखणं अशक्य होतं. पण आज अमोल मिटकरींनी एक असा प्रश्न उपस्थित केलाय की सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ते म्हणतात, जर सोनं वितळलं, विमानाचा धातू वितळला, तर ते घड्याळ सुरक्षित कसं राहिलं? आणि जर ते घड्याळ त्या 6व्या व्यक्तीने तिथे जाणीवपूर्वक ठेवलं असेल तर? मित्रांनो, आता या कथेच्या त्या वळणावर आपण आलो आहोत जिथे सर्व ब्रोकन लिंक्स एकत्र येत आहेत. आज 6व्या दिवशी अजितदादांचे अत्यंत निकटवर्तीय आणि अजित पवारांच्या विचारांचे कट्टर समर्थक आमदार अमोल मिटकरींनी मीडियासमोर येऊन धक्कादायक माहिती दिलीय. त्यांनी थेट विचारले, 6 लोक विमानात बसले होते, हे रेकॉर्डवर आहे, मग टीव्हीवर 5 जणांच्या बॉडी का दाखवल्या गेल्या? तो 6वा व्यक्ती सुरक्षित बाहेर पडला की त्याला गायब केलं गेलं? मिटकरींनी उपस्थित केलेली ही शंका महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणारी आहे. त्यांनी आणखी एक धक्कादायक बाब सांगितलीये, विमानाचे पायलट 2दा का बदलले? जो पायलट मध्यधुंद असायचा, ज्याचा रेकॉर्ड खराब होता, त्यालाच दादांच्या विमानासाठी का निवडलं? या प्रश्नाचं उत्तर आजही प्रशासनाकडे नाही. विमान जळलं, माणसं जळाली, पण माळ रानावर पडलेली कागदं का जळाली नाहीत? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. मिटकरी म्हणतात की हा अपघात नसून महाराष्ट्राच्या नेतृत्वावर केलेला हा मोठा सर्जिकल स्ट्राईक आहे. आज 6 दिवस झाले आहेत. दररोज एक नवीन माहिती समोर येतेय आणि जुन्या बातम्या खोट्या ठरत आहेत. पहिल्या दिवशी वाटलेला अपघात आज 6व्या दिवशी एक व्यावसायिक आणि राजकीय कट वाटू लागला आहे. 6 व्यक्तींची एंट्री आणि 5 मृतदेह, हे गणित जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत सत्य बाहेर येणार नाही. अमोल मिटकरींनी उपस्थित केलेले हे प्रश्न आणि तपास यंत्रणांच्या हाती लागलेले ते 5 पुरावे, हे सर्व एकाच दिशेने इशारा करत आहेत. पण तुम्हाला काय वाटतं, तो 6वा व्यक्ती कोण असेल? विमानातून एखाद्या व्यक्ती हवेत गायब होऊ शकतो का? दादांच्या जाण्याने महाराष्ट्र हळहळला आहे, पण आज जी माहिती समोर आली ती खरंच सुन्न करणारी आहे. पण इथं एक गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. सध्या सोशल मीडियावर आणि काही सूत्रांकडून या वावड्या उठवल्या जात आहे. मी स्पष्ट करू इच्छितो की हे चॅनल कोणत्याही गोष्टीची अधिकृत पुष्टी करत नाही. ही केवळ आत्तापर्यंत समोर आलेली एक शक्यता असू शकते. सत्य काय आहे हे केवळ अधिकृत तपास यंत्रणांच्या चौकशीनंतरच स्पष्ट होईल. तोपर्यंत आपण कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणं चुकीचं आहे. पण ज्या पद्धतीनं 6वा व्यक्ती आणि 5 मृतदेह हे गणित मांडलं जात आहे, त्यावरून मनात नक्की शंका उपस्थित होतात. आता मला तुमचं मत जाणून घ्यायचंय. तुम्हाला काय वाटतंय? अमोल मिटकरींनी उपस्थित केलेले प्रश्न आणि विमानातल्या त्या 6व्या व्यक्तीचं रहस्य, यात काही तथ्य असेल का, की हा केवळ एक दुर्दैवी योगायोग आहे? तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण तुमच्या कमेंट्स आमच्या चर्चा अशा प्रकरणातील सत्य बाहेर आणायला कदाचित मदत करू शकतात. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्या ही माहिती ही सगळ्यापर्यंत पोहोचेल. पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.